माढाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल आणि निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय चाळके यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे। माढाचे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी चाळके यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर चाळके यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार माढाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह 10 ते 12 जणांवर खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जयस्वाल यांच्या दालनाबाहेर मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलंय। माढाच्या अधिकाऱ्यांनीही विजय चाळके यांच्या विरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। यात चाळकेंनी धक्काबुक्की केल्याचा आक्षेप नोंदवण्यात आलाय। चाळके यांच्या या कृतीविरोधात म्हाडाच्या कार्यालयात लेखणी बंद आंदोलन करून धरणं आंदोलन करण्यात आलं। तर परप्रांतीय अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांवर दादागिरी करत असल्याचा आरोप चाळकेंनी केला। आता सरांची भेट झालेली होती त्यांच्याशी आणि तरी सुद्धा त्यांना परत एकदा भेटायचं होतं, म्हणून आमच्या महिला पीए होत्या, त्यांनी त्यांना सांगितलं की तुमचा नंबर द्या, आम्ही तुम्हाला सोमवारची अपॉइंटमेंट त्यांची देतो पुन्हा एकदा। तरी सुद्धा त्यांनी मी तर नंबर देणार नाही असं खूप स्पष्ट सांगितलं आणि थोडं त्यानंतर त्यांच्याशी म्हणजे असं धक्काबुक्की वगैरे त्यांची झाली, मला जायचंच आहे असं त्यांनी आग्रह केला। त्यामुळे हा ॲक्च्युली विषय सुरू झाला। आपण जे नेहमीच म्हणतो की महिलांना कामाच्या ठिकाणी आदर दिला जावा, समान वागणूक मिळावी, असं असताना देखील तिथं त्या दिवशी त्यांच्याशी त्यांनी उद्धट वर्तन केलेलं होतं। ही गोष्ट खरोखरच योग्य नाही आहे। रागात येऊन माझ्या पहिला शर्ट पकडला आणि थोबाडीत मारली। त्या गार्डाने मला पकडून तिथल्या स्टाफनी मला तिथे मारायला सुरुवात केली आणि मला बोलते इथे कॅमेरा आहे, जसवाल साहेब बोलले इथे कॅमेरा आहे, तुम्ही ह्याला बंद करू, त्याला धुया असं म्हणून त्यांनी मला जबरदस्ती 500 रूममध्ये नेलं आणि तिथे रूम बंद करून API शिंदे आणि हा पोलीस ड्रेसवर असा तो पाटणावाला पकडून एका हाताने मारत होते आणि सगळे 10-12 लोकांनी आतमध्ये ठोसे माझ्या तोंडावर ठोसे जसवाल साहेब, API शिंदे साहेब आणि पाटणा माझा जो जे साहेब मला मारत होते।